क्षेत्र विठ्ठलवाडी अंसाबाड म्हापसा या ठिकाणी श्री विठ्ठल रखुमाई देवस्थानाक 100 वर्सां पूर्ण जाता. त्या निमित्तान शतक महोत्सव महासोहळा आयोजन केलेलं आसा. 22 जानेवारी ते 1 फेब्रुवारी पर्यंत हो सोहळा चालू असतलो. त्याचोच आज या उत्सवातलो भाग म्हणून श्री विठ्ठल रखुमाईची पालखी नगर प्रदक्षिणेस भायर सरलेली आसा. आमच्या 5:30 सुमार मंदिरांसून भायर सरली. संपूर्ण जो वार्षिक आमचो ही वाट आसा त्या प्रमाणे ही नगर प्रदक्षिणा जातली. आणि आता आम्ही पळयता की ह्या उत्साहान सगळे लोक सहभागी झालेले आसा. मोठो आनंद सोहळो चालू आसा. शतकोत्सव महासोहळा त्या निमित्तान जो भरगच्च असे कार्यक्रम केलेले आसा तितूंतलो आज पालखी प्रदक्षिणा आसा. आज सगळे भक्तजन फळफळावऱ्याची देवाक भेट दितात. तसेच ओटी भरून लोकांनी आज स्वागत चालू केलेले आसा. ही वेगळी म्हणजे ह्या वर्सातली वर्धापन दिना निमित्त काढलेली ही पालखी आसा. तसेच फाल्यां आणि परवा म्हणजे शुक्रार आणि शेनवार 30 आणि 31 जानेवारी विष्णुयाग अनुष्ठानाचे आयोजन केलेले आसा. आणि त्याची 31 तारखेर त्याची पूर्णाहुती जातली. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन आसा. त्याचबरोबर 1 फेब्रुवारी माघ पौर्णिमा म्हणजे विठ्ठल रखुमाईचो वर्धापन दिन आणि देवस्थानचो 100वा वर्धापन दिन आम्ही मोठ्या उत्साहान आणि उमेदीन साजरो करता. त्या दिसा सकाळी आम्ही सहस्त्र कलश महाअभिषेकाचे आयोजन केलेले आसा. आणि या सहस्त्र कलश महाअभिषेक सोहळ्यात 1000 यजमान तितून आम्ही सहभाग घेतलेलो आसा. आणि पहाटे 5 सुमार या विधीक प्रारंभ जातलो आणि दनपारा साधारण 12-12:30 पर्यंत अभिषेक सोहळा संपल्यानंतर त्याची पूर्णाहुती असतली. पूर्णाहुती झाल्यानंतर सार्वजनिक सांगणे असतले आणि मागीर महाप्रसाद असतलो. दनपारा 1:30 ते 3:30 पर्यंत महाप्रसादाचे सुद्धा आयोजन केलेलं आसा. त्याचबरोबर रातचो शुक्रारा रातचे विठ्ठलवाडी युथ असोसिएशन निर्मित नाटक आसा. त्याचबरोबर 1 तारखेर 1 फेब्रुवारीक रातच्या सांजच्या 7 सुमार स्वर अक्षय म्हणून भावगीत भक्तिगीत नाट्यगीतांचो असो बहारदार असो कार्यक्रमाचे आयोजन आसा. त्यानंतर सांजचे 1 तारखेर म्हणजे 11व्या दिसा रातच्या या स्वर अक्षय कार्यक्रमानंतर उत्तरपुजा जातली, महाआरती जातली आणि त्यानंतर विसर्जन मिरवणूक थाटामाटान विठ्ठल रखुमाई मंदिर ते तार नदीपर्यंत वयतले आणि त्यानंतर विसर्जन जातले. आणि ह्या 11 दिसाच्या उत्सवाची सांगता जातली. त्यांना सगळ्या गोमंतकीय जनतेक विशेषतः म्हापशेच्या आमच्या सगळ्या भक्तांक आमचे आग्रहपूर्वक आमंत्रण आसा की त्यांच्यानी या शतकोत्सव सोहळ्याक सगळ्यांनी उपस्थित रावचे, विठ्ठल रखुमाईचे आशीर्वाद घेवचे, गणरायाचे आशीर्वाद घेवचे. त्या खातीर तुमकां सगळ्यांक मनापासून आम्ही विनंती करता आणि सगळ्यांनी उपस्थित रावचे. आणि आता ही पालखी परिक्रमा जी आमची नगर परिषदेन चालल्या ही आता संपूर्ण आमच्या जो वार्षिक वहिवाटी प्रमाणे वयतली आणि देवळान वयतली. पुन्हा धन्यवाद. आता आमचा अध्यक्ष उलयला तो तुषार भाव की ही आता पालखी आम्ही काढल्या वर्षी आमची आषाढी कार्तिक एकादशीची पालखी असता. पण ही आता आमच्या देवळाक 100 वर्सां जाल्या म्हणून ही आम्ही पालखी तसं 22 तारखेच्यान प्रोग्राम सुरू जाल्लो आमचो. तो 1 तारीख पर्यंत प्रोग्राम आसा आमचो. तर आता हांव जास्त सांगिना कित्याक आमच्या अध्यक्षान तुषार बाबान सांगलेलें आसा की हो प्रोग्राम कसो कितें आता सुरू जाला. आणि आता 1 तारखेक महाकलश आहा तेन्ना 1000 लोक कलश घेऊन त्याची हे करतले, पूजा करतले आणि
आमच्या विठोबा रखुमाईक अभिषेक करून तो कलश आमी तांकां दितले ते आनी तांच्यांनी तो घरा व्हरपाचो आनी आपल्या घरा कडेन असो देवारान नाल्यार आनी खंय दवरपाचो नाल्यार खंयच्या नित्य पुजेक सुद्दां उपकारता. त्या प्रमाणे आतां हो 100 वर्सां आमची जाल्या पळय असो आमी हो उत्सव केला पळय. हो उत्सव म्हाका दिसता गोंयभर आनी खंयच जावंक ना प्रोग्राम हो की हो आमच्या म्हापश्यान जाला. आनी आमचे अंसा पाठार म्हापश्याचें वैशिश्ट आहा की हो आमी प्रोग्राम सुरू करता पळय हो प्रोग्राम आमचो प्रोग्राम पळोवन आख्ख्या आमच्या जळीमळी गांवांनी प्रोग्राम जाता. आमी आमच्या वाड्यार आमी श्री गणेशा शिरयता ती मागीर आख्ख्या वाड्यांनी खंयच्या जळीमळी तितून सुरवात करतात. आनी त्या बद्दल हांव आमच्या विठोबाच्या रखुमाईचे हितूर बाब शेखर नायकाक तुमी हांगा येयले आनी आमचे हे पालखेचे कवर केल्या बद्दल हांव तुका धन्यवाद म्हणटा आनी 2 शब्द सोंपयता. थँक्यू.